OTT आज सगळेजण वापरतात. वेगळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून वापरतात. पण आता आपल्या हॅथवेचं इंटरनेट आपल्या शहरात चालू आहे. तर त्याला आपण सर्व्हिसेस कशा वाढवायच्या OTT थ्रू आणि OTTमध्ये कसे झाले, प्राईम व्हिडिओ झाले, हॉटस्टार झालं, सोनी लिव्ह झालं, झी5 झालं आणि इतर 25 ॲप्स आपण आपल्या इंटरनेट थ्रू चालू करणार आहे. आणि असे ॲप्लिकेशन तुम्ही जेव्हा सिंगल डाउनलोड करता, तुम्हाला प्रत्येक कंटेंट वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन शोधावं लागतं. ते आपण एकाच ॲप्लिकेशनमध्ये देणार आहोत. मग तुम्ही समजा एक कुठचाही पिक्चर दाबला तो Amazon प्राईममध्ये तो तुम्हाला डायरेक्ट तिथे घेऊन जाणार. तुम्हाला शोधायची गरज नाही. एकदम युजर फ्रेंडली असल्यामुळे आणि सर्वात पहिले पॉकेट फ्रेंडली. युजर फ्रेंडली आणि पॉकेट फ्रेंडली ह्या दोन गोष्टी असतात तर हा एक कस्टमरला सॅटिस्फॅक्शन लेवल असतो. तर पॉकेट फ्रेंडली कसं आपण ह्याला बनवू शकतो की सिंगल आपण समजा OTT ॲप विकत घेतलं तर ते महाग पडतात. कुठे पण आपण होलसेलनी कुठचाही समजा मटेरियल असेल जो आपण होलसेलनी घेतो तर आपल्याला स्वस्त पडतं. तसंच एक हे होलसेल बाईंग आहे की तुम्ही इंटरनेट थ्रू OTT घ्याल तर तुम्हाला चांगल्या रेटमध्ये भेटेल. तर हे आपण सगळ्या आपल्या कस्टमर्सना, येणाऱ्या कस्टमर्सना, जुन्या कस्टमर्सना हे सगळ्यांना आपण पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करतो की लोकांचे पैसे वाचावं, टेक्नॉलॉजी पुढे जावी, लोकांना चांगलं कम्युनिकेशन स्किल्स वाढावे, मनोरंजन भेटावं, या सगळ्या गोष्टी आपण करतो. आता ही सर्व्हिसेस आपण या आठवड्यापासून सुरुवात करणार आहे आणि जे आपले कंपनीचे जे इंटरनेटसाठी आपण ज्यांना कॉल करतो, जे आपले टोल फ्री नंबर आहेत, आपल्या हॅथवेचा एक ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती, ते डाउनलोड करून पण आपण ऑर्डर बुक करू शकतो. समजा हे आपलं खेड शहर आहे, चिपळूण शहर आहे, रत्नागिरी आहे, दापोली आहे. आपण एक्सक्लुझिव्हली कोकणासाठी करतोय. मुंबई शहरामध्ये ही सर्व्हिसेस आपण चालू केलेली, पण आपल्या कोकणासाठी पॉकेट फ्रेंडली असावी आणि हे नॉन मार्जिन करणार आहे आपण. आपण इंटरनेटवरती आपण विकतो ठीक आहे, पण हे जे सर्व्हिसेस आपण देणार आहे नॉन मार्जिन देणार आहे. जसं घेतोय तसं आपण पुढे देणार आहे. आणि ह्या गोष्टी सर्व्हिसेस वाढवत हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आपलं हे मीडियम आहे.